हॅलो गाईज, मी आदिती आणि हा आपला ब्लॉग आहे गावचा सेकंड पार्ट. सो तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा, कारण की ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे माझ्या गावाचं नाव, त्यानंतर माझं गाव कसं आहे, पावसाळ्यात कसं दिसतं आणि गावात काय काय आहे, आणि आमची मजा मस्ती तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. सो शेवटपर्यंत नक्की बघा. सो गाईज, दिवसभर काही शूट केलं नाही आहे मी, तर आज आत्ता आम्ही जातो आहे. संध्याकाळ झाली, आत्ता 5 वाजले. आज ऊन नाही आहे, काल ऊन होतं, त्यामुळे आज थोडं क्लिअर वाटत होतं. सर मला एक रील आणि शूट करायचं आहे, सो त्यासाठी जाते. सो चला. सो आम्ही आता दुसऱ्या रोडने जातोय, इकडनं घराच्या ह्या साईडने. आता मी त्या साईडने जायचो जेव्हा तिथे हे रोड होता, आता पण आहे, पण तिथे सध्या अडचण असल्यामुळे इकडनं जातोय मी आणि आजी. कारण की सोबत लागते संध्याकाळची, कारण नाही तर वाघ समोर उभा येऊन राहिला तरी कळायचं नाही, त्यामुळे आजीला सोबत घेऊन चालली. तर गाईज हे बघा, ग्रीन ग्रीन ग्रीन, किती ग्रीन आहे. उन्हाळ्यात हे सगळं असं हे झालेलं असतं, भकास असतं, आणि आता सगळं ग्रीन मस्त वाटतं असं बघायला. तर इथे आपल्याकडे टाकळ्याची भाजी पण आहे, कोणाला हवी असेल घेऊन जा. ही बघा. सो मी जातोय आता वर. गाईज, मोरांचा आवाज येतोय, पण ते जवळपास दिसत नाहीत. आधी इथे मळीत यायचे आमच्या, पण आता हल्ली येत नाहीयेत. जर दिसले तर मी नक्की शूट करेन. तिकडे आहे पुढे रोड, पण किती जातोय, किती जाऊ शकतो हे बघणार. अरे यार, मोर ये ना. सो तर गाईज, हा जो डोंगर दिसतो ना, त्या डोंगरात सुद्धा पावलं आहेत असं मला काल काका बोलले. आणि एक आमची पालखी जेव्हा परत गावात जाते तिच्या स्थानावर, तेव्हा तिकडे पण एक पावलं आहेत. जर मी ह्यावेळी असले ना तर नक्की दाखवेन. सो इकडे कुठेतरी मोर ओरडतोय, पण कुठे तो माहित नाही, आम्ही याच्या पुढे जाऊ शकत नाही जास्ती. सो गाईज, आम्ही जास्ती पुढे गेलो नाही आहोत, कारण की संध्याकाळ आहे आणि आत्ता जाऊ शकत नाही, कारण की वाघ इथे फिरतोय म्हटल्यानंतर आम्ही जास्ती पुढे जाणार नाही. ह्याच्या आधी जर वाघ नसतं तर गेलो असतो, पण आता वाघ आहे. सकाळी जाऊ शकतो तिकडे पुढेपर्यंत, पण आत्ता नाही, संध्याकाळचं. सो तुम्हाला तो दुसरी म्हणजे पुढे दाखवते, दुसरीकडे अजून मंदिर, आणि तुम्हाला दाखवते आता. तर आम्ही आता परत आलो, आणि आज पाणी वाढलंय. आज पाणी वाढलंय, तरी तुम्हाला दाखवते. हे बघा, आज पाणी वाढलंय, आणि इथे आजी. आता आम्ही इकडनंच जाणार होतो, तिकडे मंदिर आहे तिकडे, पण इकडनं नाही, आता दुसरीकडनं जाऊ. गाईज, हे झाड कसलं आहे तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून नक्की सांगा. त्याला पांढरी फळं आहेत, पण कसली ती आम्हाला कळत नाहीये. ही म्हणे बाई खाते. ही खाते. मग खाऊ नको गो, माहित नाही आपल्याला. आणि कमेंट करून नक्की सांगा. तर गाईज, हॅलो गाईज, तर आम्ही आता जातोय साकवावरून. सगळीकडे पाणी आहे, तिकडे पाणी वाढल्यामुळे आम्ही आज इकडनं जातोय, आणि जनरली आम्ही पावसातनं साकवावरूनच येऊन जाऊन करत असतो. सो आता तुम्हाला दाखवते. गाईज, यामुळे जेव्हा हे बघा बॅटन इथे आहेतच ज्या वापरलेल्या, हनुमान जयंती असते तेव्हा इथे क्रिकेटच्या मॅच असतात आमच्याच गावातल्या सगळ्या मुलांच्या, आणि सो ते इथे खेळतात. तर ते इथे आहे, हे आमचं मंदिर, आणि हा आहे आमचा होळीचा मांड. हा बघा, इथे 9 होळ्या होतात, आणि 10वी होळी ही मोठी होळी असते.
आणि 10वी होळी ही आमच्या मेन गावात असते, सालपे गावात. हे असं आहे. इथे बसचा स्टॉप आहे आणि इकडे वर माचाळ आहे, जे काय म्हणणार पर्यटन स्थळ आहे, होणार आहे मस्त. दिस इज माय गाव. आणि तुम्हाला आता मी दाखवणार आहे आमचं मंदिर. इथे हनुमान जयंती होते, जन्मोत्सव, आणि इथे आम्ही दरवर्षी न चुकता येतो. पण ह्यावर्षी आमचं काम असल्यामुळे आम्ही नाही आलो, तर न चुकत आम्ही येतो. गाईज, मला एक घ्यायचं आहे शूट एस टीचा. आता एस टी येणार आहे म्हणून मी थांबले. 5:30ची एस टी असते आणि अजून एस टी येत नाही. मी एवढा वेळ इथे उभी आहे तरी अजून एस टी आलेली नाही आहे. बघा, शूट घ्यायचा आहे म्हणून थांबले. ओळखली काय? ओळखली जय मोठा का काल आले. सो इकडनं एस टी येणार आहे, मला शॉर्ट घ्यायचा आहे. सो बघू आता. हे बघा आमचं मंदिर. गाईज, मी आत आल्यानंतर ती एस टी आली बघा. एवढा वेळ थांबलो होतो आम्ही आणि आत्ता आली. तर गाईज, आमचं असं आहे मंदिर. आणि मस्त इथे 2 दिवस कार्यक्रम असतो, उत्सव असतो. आणि इकडे असतं डान्स, आणि आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी नमन आणि सगळं असतं. आणि गिफ्ट आणि जे काय म्हणजे 10वी 12वी ज्यांना चांगले मार्क पडलेत त्यांचं सत्कार, आणि जे क्रिकेट खेळतात इथले गावातल्या गावात त्यांचं पण असतं. बघितलं, जरासाठी 5 मिनिटासाठी एस टी गेली. आता वरून खाली येत असताना मला शूट करायला मिळालं तर मी नक्की करेन. मला जो शूट करण्यासाठी मी मस्त परफेक्ट हे केलं होतं. आणि आम्ही म्हटलंच, आम्ही आत आल्यानंतरच ती एस टी येणार. किती मिनटं आपण खूप वेळ थांबलो होतो, 15-20 मिनटं आम्ही थांबलेलो त्या एका शॉर्टसाठी, पण तो परफेक्ट नाही आला. तर गाईज, आता तुम्हाला मी दाखवणार आहे आमच्याकडचे गावातले आणि सगळे गणपती विसर्जन होतात तिथे. आणि तिथनंच जर मला परफेक्ट शॉट मिळाला एस टीचा तर बघू. पण तो शॉट भारी होता पहिलाच. असो, आता बघू. चला दाखवतो तुम्हाला गणपती साना. तर गाईज, हा आहे आमचा गणपती साना. आणि इथनं पण रोड केलेला आहे. सो तो इकडचा रोड परत तिकडे जाऊन मिळतो. हो ना अजय, हा रोड आपल्याकडेच मिळतो ना? मध्ये नाही पण तिथपर्यंत जातो. तर असं आहे. आणि पाणी आता भरलेलं आहेच. तर सगळे गणपती इथे असतात. इकडे गणपती विसर्जन करायच्या आधी सगळे नाचतात गावातले. असं सगळं आहे. आणि इकडनं असं मस्त वर आमचा तट, आणि इकडे सगळं आहे म्हणजे शेत जमीन, आणि काय म्हणशील ते काजू आणि आंबे त्या पण साईडला आहेत. त्या साईडला मी आता जात नाही. कधी नेक्स्ट समरमध्ये जर मी असेन उन्हाळ्यात तर नक्की बघू. जिकडे समोर पुढे वर जायचं आहे तिकडे माचाळणी आहे, तिकडे कधी गेले नक्की तर तिथलं पण शूट करण्यासारखं आहे. तिथे लवकरच पर्यटन स्थळ होणार आहे. आता 6:15 येईल खाली. तर गाईज, आता मी दुसऱ्या ठिकाणी येऊन उभी राहिली. त्या एस टीचा मला परफेक्ट शॉट हवा आहे म्हणून. तर एस टी खाली येत नाही. तिकडनं मगाशी वर येत नव्हती, आता वरून खाली येत नाही. परफेक्ट मला रीलसाठी हवं आहे. बघू ती रील कशी होते, पण शूट तरी नीट करूया. व्हायरल झाली तर झाली. तर बघूया, वाट बघते. आणि गाईज, ही शूट करताना ना आता पाऊस खूप जोरात येणार आहे आणि माझा काही फोन वॉटरप्रूफ नाही. सो नीट शूट करायला हवं आहे. बघू किती व्हायरल होते रील.
काहीच अजून नाही माझा अंत बघते DSP अजून नाही आली. लास्ट 10 मिनिटं मी थांबणार कारण की आता काळो खायला लागला त्यामुळे शॉर्ट नीट येईल याची गॅरंटी मी देऊ शकत नाही. तर 10 मिनिटं 5 मिनिटं थांबून बघणार आणि घरी जाणार. मग अशी एक शॉट घेतलाय पण अजून चांगला जर आलाच तर वाय नॉट. तर आजी ते माझ्याबरोबर थांबलेली आहे. आम्ही दोघी एसटीची वाट बघतोय आणि मगापासून गाड्या किती खालीवर झालेल्या आहेत आणि अजून एसटी नाही आली आहे. ते आमच्याकडे बघतात आम्ही अशी का थांबलोय. मग अशी देवळात गेलो तिथे थांबून होतो. आता इथे थांबून होत. आता बघू. होप सो येईल लवकर अशी मी धरते आशा. आणि 6:30 वाजायला आलेत आता त्यामुळे आता काळोख पण व्हायला लागलाय. पाऊस पण थोडा जोरात यायला लागलाय. सॉरी. शूट कसं करता येईल काय करता येईल सांगू नाही शकत. आणि आज एसटी लेट आली आहे त्यामुळे खाली पण आता लेट येईल. भेटते नंतर. सो गाईज फायनली एसटीचा शॉट मिळालाय पण तिथे सुद्धा मगासारखंच झालं. आम्ही तिथनं कंटाळून पुढे गेलो आणि पुढे पण थांबलो पण पुढे पण एसटी येईना. आणि मग नंतर आईचा फोन आला कुठे राहिला तो अजून आला नाहीत म्हणून. तेव्हा हे केलं आणि तेव्हा एसटी आली. लगेच आईचा फोन कट केला आणि मग लगेच शॉट घेतला. तर बघू तो कसा आला. आय डोंट नो. असं झालं. पेशन्स माइंडसेट. मी किती पेशन्स नाही हे केलं पण थोडी नंतरच आली. तर बघू आता घरी आले तर मला नंतर भेटते आता. बाई. इथे केक आलेला आहे गाईज. काकांच्या बर्थडेचा केक काकाने झालेला. काकांचा बर्थडे होऊन गेला होता पण आम्ही आता सेलिब्रेट करणार आहोत. इथे औक्षण चालू आहे. बस झालं. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर तात्या काका. हॅपी बर्थडे टू यू. हॅलो गाईज. तर खूप जणांनी मला विचारलं की तुझ्या गावाचं नाव काय आहे. आम्हाला माहीत नाही आहे. खूप जणांना माझ्या गावाचं नाव माहीत नाही आणि काही जणांना माझ्या गावाचं नाव माहीत आहे. सो माझ्या गावाचं नाव आहे केळवली. सालपे केळवली जे देवरुखला जाताना लागतं. सो माझ्या गावाचं नाव एकतर कोणाला माहीत नाही आहे त्यामुळे कन्फ्युजन होतं त्यांना कारण की कोणी ऐकलेलं नाही आहे हे गाव. आणि 2 केळवली आहे त्यामुळे कन्फ्युजन पण होतं. एक राजापूर केळवली आहे आणि एक आमचं केळवली म्हणजे जे देवरुख लाताना लागतं. सो देवरुख लाताना जी केळवली लागते ती आमचं गाव आहे. सो हे आमचं गाव सालपे. सालपे गावात ती वाडी एक आहे केळवली. सो सालपे केळवली असं गाव आहे. आणि कसं वाटलं आजचा ब्लॉग. माझ्या गावाचं नाव पण तुम्हाला सांगितलंच मी. गाव कसं आहे ते पण दाखवलं. पावसाळ्यात माझं गाव कसं दिसतं. गावात काय काय आहे. हनुमानाचं मंदिर आहे हे सगळं दाखवलं. आणि आमच्या इथनंच पुढे माचाला जायचा रोड आहे जिथे आता पर्यटन स्थळ होतं आहे. आणि सगळेजण त्याला मिनी महाबळेश्वर म्हणतात. सो मी एकदा नक्की जाईन. एक्सप्लोअर करायचं आहे मला ते सुद्धा. तोही ब्लॉग मी तेव्हा नक्की तयार करेन. सो असं आहे. आणि तुम्हाला आता माझं पूर्ण गाव दाखवलं आहे. त्यानंतर आम्ही काकांचा बड्डे पण सेलिब्रेट केला. तो बिलेटेड सेलिब्रेट होतं ते बड्डेचं. सो आम्ही गेल्यानंतर सेलिब्रेट केला. सो असा सगळा माझा आजचा ब्लॉग आहे. सो तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हा ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. भेटू आता नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय. टेक केअर.